फुलपाखरू या मालिकेचा प्रोमो जो आहे तो आत्तापर्यंत आम्ही सगळ्यांनीच पाहिलेला आहे. अतिशय रोमॅन्टिक अशा पद्धतीचा हा प्रोमो असल्याचं आत्तापर्यंत कळते. त्याच्यामध्ये काहीतरी कुठेतरी आम्हाला कविता दिसत आहेत आणि कुठेतरी तिची एंट्री होते आणि त्यातही तू लपून तिथून बघतोयस. तर हे सगळं ओव्हरऑल ही प्रोसेस काय आहे, काय आहे या सिरियल मागची गंमत, काय आहे कथानकातली गंमत, काय सांगशील? ॲक्च्युली जेव्हा मी लीड करण्याचं म्हणजे ठरलं आणि शूट सुरू झालं त्याच्यानंतर जेव्हा प्रोमोज करत होतो तेव्हा मला ॲक्च्युली आयडिया नव्हती की माझा फेस रिव्हील करणार नाही आहेत आणि म्हणजे माझा चेहरा लपवून ठेवणार आहेत. सो ते माझ्यासाठी पण एक सरप्राईज होतं आणि सगळ्यांसाठीच सरप्राईज झालं ते नंतर. सो ते म्हणजे काइंड ऑफ एक गिफ्ट आहे माझ्यासाठी आणि ते खूप एक्सायटिंग होतं माझ्यासाठी. ओव्हरऑल तुझी जी काही भूमिका आहे त्याबद्दल तू काय सांगशील? कारण का रोमॅन्टिक अशा पद्धतीची आहे की काय, म्हणजे त्याच्या मनात नक्की भावना काय आहेत याबद्दल? त्याच्याबद्दल म्हणता येईल की माझ्या कॅरेक्टरचं नाव मानस रेगे. त्याच्यात खूप आर्ट भरली आहे. तो कविता करतो, तो गाणी कंपोज करतो आणि कॉन्फिडन्स आहे त्या मुलामध्ये. पण तो जेव्हा वैदेहीसमोर जातो तेव्हा त्याचा कॉन्फिडन्स कम्प्लिटली जातो. तो कॉन्शियस होतो खूप. बाकी बघायला गेलं तर तो मुलगा खूप प्रामाणिक आहे, खूप साधा आहे आणि आईवडिलांबरोबर त्याचं चांगलं आहे. बाबा त्याचे जरा स्ट्रिक्ट दाखवलेत. आईशी त्याचं खूप चांगलं नातं असतं. हा बघ काय सांगतोय की बेसिकली तो तुझ्यासमोर ज्या वेळेला येतो त्यावेळेला तो थोडासा अनकॉन्शियस होतो आणि त्याला लिटरली काही सुचत नाही, सगळ्या गोष्टी म्हणजे तो विसरून जातोय. तर नक्की अशी काय गंमत आहे तुझ्या भूमिकेमध्ये की ज्यामुळे तू अक्षरशः त्याला म्हणजे भूल घातलेली आहे, काय सांगशील? ॲक्च्युली ते मानसलाच माहिती, तो वैद्यच्या इतक्या का प्रेमात आहे आणि आय थिंक इव्हेंच्युअली ते ऑडियन्सला कळेल. पण मी असं म्हणेन की द बेस्ट पार्ट ऑफ दिस स्टोरी इज द वे मुलगा एक्सप्रेस करतो त्याचं प्रेम. कारण हल्ली म्हणजे डिरेक्ट करतात अप्रोच मुलं, तसं नाही आहे. कारण मुलगा उत्तम आहे, मानस हा मुलगा उत्तम आहे, ही इज व्हेरी कॉन्फिडेंट. पण समज ज्याच्यावर प्रेम करतो तिच्यासमोर बोलूच शकत नाही. तर त्याची एक पद्धत आहे एक्सप्रेस करायची आणि ती वैदेहीला तिला प्रत्येक मुलगा डिरेक्ट अप्रोच करतो, तर हा वेगळ्या पद्धतीने करतोय म्हणून तो आवडतो. अँड दॅट्स वाय शी वॉन्ट्स टू नो की तो कोण आहे. म्हणजे म्हणून तिची उत्सुकता वाढली आहे. म्हणजे जसं प्रोमो तर मी दाखवलं आहे की टप्प्याटप्प्याने तिची जी काही उत्सुकता वाढते, ती धावत जाते अनाऊन्समेंट रूमकडे आणि सो शी वॉन्ट्स टू फाइंड आउट की हा मुलगा कोण आहे. आणि तिचं असं म्हणणं आहे की अरे तू एवढा चांगला आहेस तर तू का नाही बोलत. आणि तो असं आहे की अरे यार नाही यार मला भीती वाटते तिची टाईप्स. म्हणजे ती नाही बोलली तर तशीच लाईक. तर ती अशी गंमत आहे. ती आता मी सांगणार नाही आहे कारण तुम्ही ती एपिसोड्समध्ये तुम्हाला दिसेलच आणि मग नक्की बघा इनफॅक्ट, कारण आय थिंक तुम्हाला खूप मजा येईल. नक्की बघा. तुझ्यासाठी सरप्राईज आहे, क्लासरूममध्ये ये. फालतुगिरी असेल नसेल. ज्या वेळेला ही तुमच्याकडे ही भूमिका आली, तू तर अर्थातच तू ह्याच्या आधी पण एक मालिका केलेली आहेस, तुझी तरी पहिलीच मालिका आहे. काय म्हणजे ही केमिस्ट्री कशा पद्धतीने म्हणजे जुळवून आणली तुम्ही? रोमॅन्टिक सिरियल आहे तर त्याच्या आधी काय सल्ला मसलत वगैरे कशा पद्धतीने? मी असं म्हणेन की याचं मोस्ट ऑफ द क्रेडिट सरांना आहे. ते कारण आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो, त्यामुळे आम्ही आत्ता इथे शूट करायला लागलो तेव्हाच आमची ओळख झाली. आणि सिरियल म्हणजे शूट चालू व्हायच्या आधी आमचं मॉकशूट पण झालं होतं, तेव्हा आमचे काही सीन्स झाले होते. बट द केमिस्ट्री क्रेडिट गोज टू मंदार सर, दॅट्स वॉट आय वुड से. एक्झॅक्टली मी हेच सांगणार होतो, त्याच्यामुळे मी ती बोलल्या अग्री केलं ते. तर मी हेच सांगेन की आधी आम्ही अजिबात ओळखत नव्हतो, पण जसे जसे सीन्स शूट होत गेले, जसे जसे सीन्स ज्या प्रकारे लिहिले होते त्याच्यामुळे खूप मदत झाली आमची केमिस्ट्री अजून चांगली स्ट्रॉंग व्हायला. सर, संदीप खरेंचं मौनाची भाषांतरे आहे का? 4थ्या रो मध्ये 702 नंबरचं पुस्तक. वैदेही तुझ्यासाठी. आता फायनली काय सांगाल प्रेक्षकांना जाता जाता, आणि का पाहावी सिरियल, आणि व्हॉट आर द 5 बेस्ट क्वालिटीज और व्हॉट आर द मेन क्वालिटीज वाय ऑडियन्स शुड वॉच दिस सिरियल? क्वालिटीज म्हणजे सांगायला गेलं तर जसं आम्ही म्हणालो की ही लव्ह स्टोरी जी आहे ती वेगळ्या प्रकारची आहे. आत्ताची जी मुलं मुली आहेत ती साधारणतः फेसबुकवर मग नंबर घेतला की व्हॉट्सॲपवर बोलणार, मग भेटणार, अशा प्रकारे लव्ह स्टोरीची सुरुवात होते. पण ह्याच्यामध्ये लव्ह स्टोरी वेगळ्या टोकाने सुरुवात होते. तर ती बघायला नक्कीच लोकांना आवडेल आणि ती नक्की बघा. आणि द बेस्ट क्वालिटीज ही सिरियल मंदार सरांची आहे, त्यामुळे लोकांनी बघितलीच पाहिजे असं मला वाटतं. वैदेही तुझ्यासाठी. तुझ्या हातातलं गुलाबाचं फूल वाऱ्याने हळूच वाकलं. माझ्या मनात नकळत विचार येऊन गेला, तुझं रूप पाहून त्यालाही झुकावंसं वाटलं.
हाय, मी कश्मीर महाजनी. प्लीज सबस्क्राईब करा राजश्री मराठीला.